दीपू चंद्र दास एक हिंदू माणूस, एका फॅक्टरीमध्ये काम करणारा, पण हा भारतात नसून बांगलादेशमध्ये राहत होता, ज्या देशामध्ये हिंदू मायनॉरिटीमध्ये आहेत. 10% कमी हिंदू त्या देशामध्ये आहेत. हा फक्त काय बोलला, ईश्वर एक नाहीये, ईश्वर अनेक आहेत. आणि या एका स्टेटमेंटमुळे याचं मॉब लिंचिंग करण्यात आलं. सगळ्यात पहिल्यांदा याला रस्त्यावरती फरफट्यात आणलं गेलं. त्याच्यानंतर याला तुडवण्यात आलं, रक्तबंबाळ झाला, बेशुद्ध पडला, ऑलमोस्ट मरायला आला होता, पूर्ण मेला नव्हता. मग याला तिकडच्या जिहाद्यांनी झाडावरती लटकवलं आणि अख्ख्या क्राऊडने जाळून टाकलं. हे दहशतवादी नव्हते, हे टेररिस्ट नव्हते, हे बांगलादेशची सामान्य जनता होती. आणि हीच जनता अख्ख्या भारतामध्ये आता ठिकठिकाणी व्यापार करत आहे. पंक्चरची दुकानं टाकली आहे, रस्त्यावरती फळं विकत आहेत, स्क्रॅपचा धंदा करत आहेत, AC रिपेअरिंग करत आहेत. आणि माहिती नाही कित्येक धंद्यांमध्ये हे ऑलरेडी एंट्री मारली आहे. काही बेकऱ्या यांच्या आहेत. असे कित्येक धंदे हे लोक करत आहेत खोट्या नावांनी, खोटी आधार कार्ड घेऊन. आणि मला आहे ना, म्हणजे मला यांच्याकडनं काय, यांनी काही वेगळं केलं असं काही वाटलं नाही, कारण की ही यांची वृत्ती आहे, हे करणारच आहेत, हे माहिती आहे. मला प्रॉब्लेम कुठं आला माहिती का, मराठी मीडियामध्ये काही लोक आहेत ना, त्यांनी पोस्ट मध्ये काय लिहिलं माहितीये, हा हिंदू मुसलमानांचा विषय नसून हा मानवतेचा विषय आहे. अरे कसली मानवता, मूर्ख आहे का तुम्ही जरा डोक्यात? हिंदू मुसलमानांचा विषय नाही हा. म्हणजे आम्ही हे जे इथं स्वतःचं घरदार पणाला लावून जे काम करत आहे, हिंदू जागरणाचं काम करत आहे, आणि तुम्ही ते सगळे नरेटिव्ह बसवताय तुमचे सेक्युलरिझमचे. तुम्हाला अक्कल आहे का? तुम्ही भारत देशाला, हिंदू समाजाला कशामध्ये ढकलताय? समजताय का तुम्हाला? एका माणसाला जर तुम्हाला विरोध करायचा होता, त्या हिंदू माणसाला विरोध करायचा होता, संविधान होतं बांगलादेशचं, बांगलादेशची न्याय प्रणाली होती, मग ते फक्त नावासाठी आहे का? आणि हेच विषय जर भारतात झाले असते, आणि जसं हिंदू माणसाचं मॉब लिंचिंग झालं, असं जे मध्ये पॅलेस्टाईन गाझाचं युद्ध चालू होतं, अख्ख्या भारतातला मुसलमान समुदाय सेक्युलरिझमच्या नावाने घंटा बडवणारे लोक हे सगळे प्रो पॅलेस्टीन, पॅलेस्टीन जिंदाबाद, पॅलेस्टीन जिंदाबाद करत होते. आज ते हिंदूला मारलं गेलं, कुठेच सगळे बिळात जाऊन लपलेत का? ते खोटारडे सेक्युलरिझमचे लोक आहेत ना, त्यांना तर मला काही बोलायचं नाहीये. माझा प्रश्न आहे, ज्याच्या मनात 1% जरी हिंदू धर्म उरलेला आहे ना, त्याला प्रश्न आहे, या विषयाकडे नीट बारकाईने बघा. आज तो दास नावाचा पोरगा तिकडचा होता, उद्या तुम्ही असू शकता त्याच्या जागी. तुमची, आणि तुम्ही जरी नसला तरी तुमची पोरं बाळ आणि तुमची तिसरी जनरेशन नक्कीच असणार आहे. कारण की लक्षात ठेवा, हिंदूंची मेजॉरिटी ज्या मोमेंटला कमी होईल, त्या मोमेंटला यांचे खरे दात दिसायला लागणार आहेत आपल्याला, विसरू नका.